मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके यावेळेला आपल्यासोबत आहे आणि यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। गणेशपेठ परिसरामध्ये संतोषी माता मंदिर परिसरातून यांनी सुरुवात केलेली आहे। सर्वांचे आशीर्वाद घेताना प्रवीण दटके दिसत आहे। प्रवीण, कसा लोकांचा अतिशय प्रेम दिसत आहे। प्रत्येक जण प्रवीण दटके यांना आशीर्वाद देताना दिसतात आहे। प्रवीणजी, काय सांगाल? हे प्रत्यंत फारच भाऊक प्रतिसाद आहे। इतकं स्वागत आणि इतका आशीर्वाद, विशेषतः महिला वर्गांचा, आमच्या बहिणींचा, मी यांचा शतशः आभारी आहे। आणि 5 वर्ष निवडून आल्यावर त्यांना निराशा होणार नाही असं वचन मी त्यांना इथे दिलेलं आहे। इथले सगळ्या माजी महापौर असतील, आमच्या अर्चनाताई असतील, आमचे बापू मास्तर असतील, इथले सगळे आजी माजी नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, इतक्या ताकदीने उभे आहे की इथला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रवीण दटके आहे, प्रत्येक बहीण ही प्रवीण दटके आहे। आणि ज्या दिवशी प्रवीण दटके आमदार होईल त्या दिवशी सगळे आमदार होईल आणि आमदाराप्रमाणेच त्या सगळ्यांचा मान सन्मान राखला जाईल असं मी गणेशपेठच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, वासियांना एक शब्द देतो आणि त्यांचा मी शतशः आभारी आहे की त्यांनी माझं इतकं स्वागत केलं। सर, आज आरंभ या परिसरातूनच झालेला आहे। नाही, आरंभ माझा आज सकाळी 24 पैकी 7 वार्ड आटपले आहेत। आजचा हा 7वा वार्ड। तर आपण त्या प्रवीण दटके ज्यांनी असं सांगितलेले की गणेशपेठ परिसरामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण बघू शकता। दिनेश, थोडा पॅन करून दाखवा। प्रत्येकाच्या हातात आरतीचा ताट आहे आणि प्रत्येकजण स्वागत करण्यासाठी तिलकसुद्धा तिथे त्या ठिकाणी सुरू आहे। आरती वळून प्रवीण दटके यांचं स्वागत केलं जात आहे। एक लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ प्रवीण भाऊ या नावाने जयघोषसुद्धा देण्यात येत आहे। आणि आज या ठिकाणी त्या परिसरामध्ये लोकांची गर्दी आपण बघू शकता। या ठिकाणी की लोकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे आणि प्रत्येक परिसरामधून हे लोक येत आहे। काही महिला पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात हार दिसून आले आहे, तर कोणी त्यांची ओवाळणी करताना दिसत आहे। एकूणच सांगायचं झाल्यास प्रवीण दटके यांना जबरदस्त समर्थन, जबरदस्त प्रतिसाद आज या कार्यक्रमाला दिसतो आहे। आणि प्रत्येक या परिसरातली ज्या गल्ल्या आहेत त्या गल्लीतून मार्गक्रमण करताना हे लोक सर्वत्र दिसतात आहे। आपण काही कार्यकर्त्यांशी बोलूया। मॅडम, काय सांगाल प्रवीणबद्दल? प्रवीण भाऊ जसे आमचे खूप आमच्या एरिया वार्डातले, आमच्या मध्य मंडळातले एकदम लाडके भाऊ आहे म्हणून। आणि परत आम्हाला असा मध्य मंडळामध्ये असा एक आमदार पाहिजे नाही की जो प्रवीण भाऊ जसाच पाहिजे नाही आम्हाला असा आमदार। प्रवीण भाऊ तू मागे पडो, प्रवीण भाऊ तू मागे पडो। लाडकी बहीण प्रवीण भाऊची बहीण असं म्हटलं जाते, खरं आहे का? हो, अगदी खरं आहे, अगदी खरं। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ प्रवीण भाऊ, प्रवीण भाऊ। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ प्रवीण भाऊ, प्रवीण भाऊ। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ प्रवीण भाऊ असा या ठिकाणी जयकारा करण्यात येत आहे। आणि सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला कार्यकर्ता असलेल्या, नागरिक असलेल्या हे परिसरातून या ठिकाणी आलेले आहेत। आपण प्रत्येकाशीच बातचीत केलेली आहे आणि पुढील त्यांची जी पदयात्रा आहे त्याचंसुद्धा वेळोवेळी त्याचं प्रक्षेपण, त्याचं प्रसारण आम्ही आपल्याला आपल्या आवडत्या चॅनल AHN न्यूजवर नक्कीच दाखवणार आहोत। तो अजून काही महिला, त्यांची मुलगी, ताई काय सांगाल? आम्हाला आमचा लाडका भाऊ प्रवीण भाऊ, आम्हाला जे प्रवीण भाऊनी आणि आपल्या देवेंद्र भाऊनी आम्हाला जी लाडकी योजना दिली आहे त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो। आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या शहरात, राज्यात, साऱ्या ठिकाणी असंच म्हणजे बोलणं झालं पाहिजे आणि असंच आमचा वाढ केला पाहिजे ही आम्हाला आमची खूप इच्छा आहे। म्हणून आम्ही आमचा भाऊ, लाडका भाऊ म्हणून आम्ही प्रवीण भाऊ, देवेंद्र भाऊ यांना आम्ही खूप खूप अभिनंदन देत आहे। राजेश शिर्केसुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल? एकच वादा, प्रवीण दादा, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ प्रवीण भाऊ, प्रवीण भाऊ। मध्य नागपूरचा नेता कैसा हो? प्रवीणला निवडून आणण्याकरता म्हणून तुम्ही आज सर्व शक्ती एकवटलेला आहात। प्रवीणची एक चांगली अशी गोष्ट सांगा की ज्यामुळे हे सर्व अजून समर्थन, जनाधार जो आहे हा वाढता राहिला आहे। 24/7 मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करणारा नेता अशी ओळख आहे त्यांची।
आणि हीच ओळख आम्ही ग्राउंड लेवलवर पूर्ण 20 तारखेपर्यंत काम करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. काय वाटतं किती जागा येईल? आम्ही क्लीन स्वीप मारू आम्ही. हां भाऊ, काय सांगाल? आज या परिसरामधून प्रवीण फिरतात आहे. प्रवीणजींना या संपूर्ण गणेशपेठ भागामध्ये इतका प्रचंड जनतेचा आशीर्वाद प्राप्त आहे की पदोपदी तो जाणवत आहे. लोक स्वतः स्वयंस्फूर्त बाहेर निघून प्रवीणजीचं स्वागत करीत आहे, त्यांना आशीर्वाद देत आहे. आणि यावेळेस या क्षणाला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रवीणजी हे या भागातनं कमीत कमी 4000च्या वरती मतदान घेऊन गणेशपेठचा रेकॉर्ड तोडणार आहे. तर या ठिकाणी या सर्व महिला आहेत आणि पुरुष आहे, कार्यकर्ते आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे, गर्दी खूप सुरू आहे, सर्व नारे सुद्धा देत आहे. मला एवढंच म्हणावंसं वाटतं की जो काम करेल जनता ही त्याच्याकडनं राहणार आहे. जो काम करेल जनता त्याच्या पाठीशी उभं भक्कमपणे राहणार आहे. घोडा मैदान जवळ आहे. निवडणूक कोण जिंकणार हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तो उमेदवार कोण असावा. प्रवीण दटके हे मध्य नागपूरमधून उभे आहेत आणि त्यांना वाढता जनाधार समर्थन मिळताना दिसतात आहे. असं स्वागत केलेलं काही या ठिकाणी मतदार नागरिक सुद्धा आहे. त्यांना विचारूया, सर काय वाटतं आज प्रवीण या ठिकाणी आलेत? छान वाटते. प्रवीण दादा या ठिकाणी आले याबद्दल खूप छान वाटत आहे. प्रवीण दादा आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात. प्रवीण दादा आमच्याकडे नेहमी येतात, किल्ल्याला भेट देतात आणि कुठल्याही गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही. आणि प्रवीण दादा नक्की विजयी होईल याची आम्हाला शाश्वत आहे आणि खूप छान वाटलं इथं. आम्हाला खूप आनंद आहे आले तर. कॉन्ग्रॅच्युलेशन्स इन ॲडव्हान्स बोल रहा हूँ मैं तो. बिलकुल, काही लोकांनी अग्रिम शुभेच्छा सुद्धा दिलेल्या. काय सांगाल दादा? बस प्रवीणदाची लीड अशी आहे की लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत सगळे त्यांना घरभर ओळखतात. 20-25 हजारांनी दादाची लीड राहणार आहे. आणि छोटा कार्यकर्ता राहो का मोठा कार्यकर्ता, सगळ्यांना एकसारखा मान सन्मान दादा देत असतो. आणि छोटं काम असो का मोठं काम असो, दादा तिथे गेल्याशिवाय काम एका झटक्यात होऊन जाते. फक्त लहान मोठेच व्यक्ती या ठिकाणी स्वागत करण्याकरता किंवा प्रवीण दटके यांना बघण्याकरता आशीर्वाद देण्याकरता म्हणून आलेलं नाही, लहान मुलं सुद्धा. एका ताईच्या खांद्यावर एक लहान मुलीचं काय नाव बाळा तुझं? अद्विक ठाकरे. हां, तो सांगतोय ना, सांग नाव सांग. असं काय हरकत नाही. अद्विक जरी नाव सांगत नसला मात्र अद्विकला आज इथला जो माहोल आहे तो आईला विचारणार की आई हे काय आहे. आई नक्की सांगेल की प्रवीण दटके हे उमेदवार आहे मध्य नागपूरचे, जे या ठिकाणी आले होते आणि आज त्यांचं आपण स्वागत केलेलं. ताई काय सांगाल? क्या बताओ क्या? प्रवीण दादा आमच्याकडे आले आणि त्यांनी भेट दिली आणि खूप सगळ्यांना खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी त्यांना उमेदवार मतदान करून ते येईल अशी शाश्वत आहे सगळ्यांना. प्रवीण दादा नक्की येणार. तुम्ही काय सांगाल? प्रवीण दादा नक्की येणार. अरे पण तुम्हाला तर मतदानाचा अधिकार नाही आहे, मग प्रवीण दादा कसे येणार? आमच्याकडे भेट देण्यासाठी आले म्हणा. त्यांची आई आहे, बोला. आमच्याकडे भेट देण्यासाठी आली आहे म्हणून ते येणारच, नक्की येणार असे मला वाटतं. बिलकुल बिलकुल. जरी लहान मुलांना मतदानाचा अधिकार नसला मात्र त्यांच्या आई वडिलांना मतदानाचा अधिकार आहे आणि यावेळेला ते आपल्या मतदानाचा अधिकार योग्य त्या उमेदवाराला देण्याचा या सर्वांनी संकल्प दृढ निश्चय असा केलेला आहे आणि सर्वांच्या बातचीत आपण सर्वांशी केलेल्या आहेत. तुर्तास फक्त एवढंच. आपण बघत राहा HN न्यूज. नमस्कार. नागपूरच्या गणेशपेठ परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, HN न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।